नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एजे आता लीलाची बाजू घेण्यासाठी कसे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. एक नवरा म्हणून बायकोची खंबीरपणे साथ कशी देतात हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर लीला प्रश्नांची उत्तरं देत असते आणि त्याच वेळी एजे तिथे येतात आणि आता प्रश्नांची उत्तरं लीलाने दिलेली असते. तिनं सांगितलेलं असतं की माझी चूक झालेली आहे, माझंच गिल्ट आहे आणि हे सगळं ती बोललेली असते. त्यावेळेस एजे तिथे येतात आणि म्हणतात, कसं आहे, लीलाला असं वाटतं की ती माझ्यासाठी परफेक्ट नाही आहे. कारण आमच्या फॅमिली बॅकग्राऊंड, त्याचबरोबर लीलाचं असं म्हणणं आहे की आमच्यातला एज डिफरन्स, या सगळ्या गोष्टींमुळे तिला असं वाटतं. परंतु कसं आहे माहिती आहे का, एखादा माणूस त्याच्या चुका ॲक्सेप्ट करत असेल तर तो माणूस मनाने किती निर्मळ असतो. आणि माझं लीलावरती प्रेम आहे. मला बायको म्हणून लीलाचा अभिमान वाटतो. कारण तिनं जे काही करते, तिचं जर चुकलं असेल तर ती त्या गोष्टीसाठी ॲक्सेप्ट करते. तिची चूक ॲक्सेप्ट करून ती माफी मागते. हा जो तिचा स्वभाव गुण आहे तो मला खूप आवडतो. कारण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नसते. आपल्या स्वतःच्या चुका ॲक्सेप्ट करणं, त्या सगळ्यांसमोर मांडणं, ही गोष्ट साधी सोपी नाही आहे. हे सामान्य माणसाला जमत नाही. आणि आम्ही दोघं कसं आहे माहिती आहे का, एखाद्या कपलमध्ये, एखाद्या लग्नामध्ये, एखाद्या नवरा बायकोमध्ये ते एकसारखे असले पाहिजेत असं नाही ना. ते वेगवेगळे असतील तरच ते ॲक्सेप्ट होतील ना. आणि माझं असं म्हणणं आहे तरच ते एकत्र येऊ शकतील. त्यामुळं लीला आणि मी, आम्ही दोघंही खूप सुखी आहोत आणि आमचं जे लग्न आहे ते अगदी परफेक्ट आहे असं एजे सांगत असतात. त्यामुळं तिथे असलेले सगळेजण खुश होतात, इम्प्रेस होतात. सगळ्यांना असं वाटतं की खरंच हे जे काही होतं आहे ना ते खूप छान होतं आहे. सगळ्यांना तेवढाच आनंद झालेला असतो. सगळ्यांना खूप ते पटलेलं असतं आणि लीलाची बाजू एजेंनी सांभाळून घेतलेली असते आणि लीलाला अगदी मिठीत घेतलेलं असतं. आणि सगळ्यांच्या समोर ते लीलाला सांगतात की स्माईल कर, कारण आता मीडियावाले फोटो कॅप्चर करत आहेत. लीला स्माईल देते. त्यानंतर आता एजे आणि लीला दोघंजण एकाच गाडीतून घराकडे यायला निघालेले असतात. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की लीला बोलायचा प्रयत्न करत असते. ती सांगत असते की त्या श्वेताने हे सगळं केलेलं आहे. पण एजे काही लीलाचं बोलणं ऐकून घेत नाही. तिला म्हणतात की बस, आता तू कायमस्वरूपी याच गिल्टमध्ये राहायचं आहे की तू चूक केलेली आहे. तुला गिल्टी वाटतंय की नाही, तर तू याच गिल्टमध्ये राहायचं आहे. आपण दोघं एकत्र कधीच येऊ शकत नाही. तुला कळत नाही आहे साधी गोष्ट, तू घरातल्या गोष्टी मीडियासमोर मांडायला निघाली होती. त्याचा परिणाम काय होईल हेही तुला माहिती नाही आहे. हे जे फाड लीलाला बोलत असतात आणि सांगत असतात की तुला एवढंच वाटत होतं ना, एखाद्या रूममध्ये बसून रडायचं होतंच. हे सगळं चार चौघात चव्हाट्यावर आणण्याची काहीही गरज नव्हती, असं लीलाला एजे बोलत असतात. तर लगेचच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आजी घरी आलेल्या असतात. लीलाकडे येतात. लीला रडत आहे हे आजींच्या लक्षात येतं आणि त्याचबरोबर आजी म्हणतात की आता काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे असं म्हणत आजी पण लीलाची समजूत घालू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजी आता दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मीकडे येतात आणि त्यांना सांगू लागतात की आता काहीही झालं तरी तुम्ही एक काम करायचं आहे की लीला आणि एजेंना एकत्र आणायचे. लीला माझ्या रूममध्ये किती दिवस राहणार आहे, काही करून ती एजेंटच्या रूममध्ये राहायला गेली पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी तिची समजूत घालायची आहे आणि तिला तिकडे त्या रूममध्ये राहायला पाठवायचं आहे. कसं आहे, मी तुमची आजी आहे या नात्याने हे सांगते तुम्हाला विचारत नाही. आणि आता ह्या तिघींनाही खूप राग आलेला असतो आणि या तिघीही लीलाच्या रूममध्ये जातात आणि तिला सांगू लागतात. तर दुर्गा सांगण्याची पद्धत अशी वापरते की सरस्वती तू कशामुळे आली, तर ती म्हणते मी प्रमोदला आवडली म्हणून या घरात आलेली आहे. मी माझ्या बहिणीचा जीव वाचवायला किंवा कोणत्याही गोष्टीसाठी आलेलं नाही आहे. या तिघींनी ठरवलेलं असतं की अगदी दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ, आपण लीलाला तिथे पाठवायचं. मग लीला म्हणते पण ते मला हाकलतात, मला भीती वाटते त्यांची, तुम्हाला माहिती आहे ना. त्यावेळेला तिघी म्हणतात हाकललं तर पुन्हा जायचं, पुन्हा हाकललं तर पुन्हा जायचं, असं लक्ष्मी सांगू लागते. आणि आता लीलाला काही करून एजंटच्या रूममध्ये पाठवण्याचं यांनी ठरवलेलं असतं. थँक्यू.